आप देख रहे हैं SC न्यूज़। इस वक्त मैं हूं सिल्लोड शहर के समृद्धि बाल रुग्णालय में, जहां पर कुछ बच्चों को डिस्चार्ज किया जा रहा है। ये ऐसे बच्चे थे जो प्रीमैच्योर डिलीवर्ड हुए। इनकी अच्छी देखभाल और मेडिकल की भरपूर सुविधा होने के कारण इन बच्चों की जान बचाई गई। जान बचाने का कार्य तो सिर्फ ऊपर वाला करता है, लेकिन एज अ डॉक्टर ये उसकी पहचान होती है कि वो अपने पेशेंट्स को अच्छी तरह से ट्रीट करे, उन सुविधाओं का लाभ दे जो उसके पास मौजूद है। समृद्धि बाल रुग्णालय में NICU, वेंटिलेटर्स और ऑक्सीजन की भरपूर उपलब्धि है, और इसके अलावा एक्सपीरियंस डॉक्टर मौजूद है जो दिन रात इन बच्चों की देखभाल करते हैं। उन्हीं में से कुछ बच्चे आज अच्छे होकर डिस्चार्ज हो रहे हैं, और मेरे साथ उन्हीं बच्चों में से एक पेरेंट्स है जिनसे मैं जानना चाहूँगा कि उनको ये सुविधा कैसे मिली, उसको कितनी पसंद आई, और यहाँ के डॉक्टर्स ने उनके बच्चों को किस तरह से ट्रीट किया। और डॉक्टर कोटवाल से भी बात करेंगे कि ये बच्चे किस तरह से क्रिटिकल थे। आइए सुनते हैं। और समृद्धि बाल रुग्णालय की जो सेवा दी गई है आपको, उससे आप कितने संतुष्ट है, कितने सहमत है, उसके बारे में बताइए। मराठी मला पहिले वाटत नव्हतं माझी मुलगी वाचेल म्हणून, कारण तिचं सुरुवातीलाच डिलिव्हरी 8व्या महिन्यात करावं लागली. तर आम्हाला वरद हॉस्पिटलच्या गोष्टी सरांनी, विकास गोटवाल सर यांचा समृद्धी बाल रुग्णालयाचं ॲड्रेस सांगितला, तुम्ही तिथे जा. तर आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला पण वाटलं नव्हतं की इतकी चांगली ट्रीटमेंट इथे मिळेल, किंवा सिल्लोडसारख्या या ग्रामीण भागातील शहरामध्ये इतके चांगलं हॉस्पिटल असेल. आम्ही औरंगाबादला जायच्या तयारीत होतो, पण त्याच्यानंतर इथे आल्यानंतर सगळं स्टाफ वगैरे बघितला आम्ही, सगळं व्यवस्थित, सगळी सुविधा, इथे व्हेंटिलेटर वगैरे सर्व उपलब्ध दिसलं. त्याच्यानंतर ऑक्सिजनची सुविधा सर्व अवेलेबल असल्यामुळे आम्ही इथेच निर्णय घेतला मुलीला ठेवण्याचा. आणि त्याच्यानंतर आता मला इथे 15 दिवस झाले, तर आम्हाला वाटलं होतं की मुलगी वाचणार नाही आमची, पण आता मुलगी एकदम व्यवस्थित, आणि दूध वगैरे पण व्यवस्थित पिते, आणि सगळं तिचं प्लेटलेट वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आहे. डॉक्टर साहेबाकडे बघूनच अर्धं पेशंट क्लिअर होऊन जातं. मग नंतर समृद्धी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, फर्स्ट टाईम होता माझा येण्याचा, आणि आल्यानंतर डॉक्टर साहेबांना ज्यावेळेस मी बोललो, तर मला खरं असं वाटलं की एक गरिबांसाठी हे हॉस्पिटल काम करत आहे. आणि आम्ही खरं म्हटलं तर आमची डिलिव्हरी ही ग्रामीण रुग्णालयात असून सरकारी हॉस्पिटलमध्ये झाली. झाल्यानंतर आमच्या बाळाचं वजन 1.5 किलो होतं. तर असा विचार आला की बाळाला काचात ठेवायचं काम पडतं. आणि मग आम्ही ठरवलं की बा आता आपल्याला जायचं आहे, आणि औरंगाबाद जाण्यासाठी तर भरपूर लांब आहे, तर मग आता करायचं काय. तर विषय होता पैशाचा, की बाबा पैसे खूप लागतील. मग नंतर आम्ही ठरवलं की बाबा कोणीतरी असं रुग्णालयाचं आम्हाला कळवण्यात आलं की नाही, डॉक्टर समृद्धी हॉस्पिटल कोटवडे साहेबांचा एकदम भारी आहे असं आम्हाला कळवण्यात आलं. आणि आम्ही इथं आलो, तर ज्यावेळेस प्रथम मी इथं आल्याच्या नंतर पेशंट ॲडमिट केलं. पेशंट ॲडमिट केल्याच्या नंतर ॲक्च्युली मी इथं नव्हतो. मी घरी असताना सुद्धा मला फोन आला की मी समृद्धी हॉस्पिटलमध्ये आपलं बाळ ठेवलं आहे. तर मी 1-1.5 तासानंतर आलो आणि साहेबांना भेटलो. तर साहेबांकडे बघूनच माझं मन असं हे होऊन गेलं की खरंच आपल्या ग्रामीण भागात एक चांगले डॉक्टर म्हणून काम करत आहे, आणि समृद्धी हॉस्पिटलमध्ये एक वेळ अवश्य या आणि सरांचे अनुभव घ्या. माझं बाळ 7व्या महिन्यात झालं होतं. ते मला असं वाटत होतं की आता वाचणार नाही, पण आम्ही समृद्धी हॉस्पिटल हे घरच्यांनी आणलं समृद्धी हॉस्पिटलमध्ये. मग त्याची ट्रीटमेंट सुरू केली सरांनी, आणि खूप त्याला वेळ लागत होता. ते म्हणे 1 महिन्यात बाळ व्यवस्थित होऊन जाईल म्हणे तुमचं. आणि आता आम्हाला पैशाची अडचण असं वाटत होतं की जास्त होतील असं तसं, पण सरांनी सांगितलं तुम्ही घाबरू नका, आम्ही करून घेऊ, आम्ही तुमची हे करू शकतो, परिस्थिती समजू शकतो की बाळ तुमचं व्यवस्थित करून आम्ही घरी पाठवू. तर काशीनाथ कोष्टी सरांकडे आम्ही समजा डिलिव्हरी झालेली होती, तर त्यांनी आम्हाला समृद्धी बाल रुग्णालयाचा सल्ला दिला की बाबा सिल्लोड तालुक्यामध्ये एकमेव असं हॉस्पिटल आहे की जिचं बाळ लवकर बरे होऊ शकते. आम्हाला भरपूर जणांनी सरकारीचा सल्ला दिला होता, पण तिथपर्यंत बाळाची जाण्याची क्षमता नव्हती. तर सरांनी पण आम्हाला इथं ॲडमिट केल्याबरोबर सरांनी सांगितलेलं होतं की 1 महिना सरासरी लागू शकतो. आमची पैशाची अडचण नसल्यामुळे आम्ही खूप हप्ती खाल्लेली होती. पण सरांनी आम्हाला बिलाचं त्याचं व्यवस्थित समजून सांगितलं, बाबा आपलं घरच्यासारखी गोष्ट आहे, थोडंफार आपण काहीतरी करू शेवटला, पण तुम्ही बाळाला
आमच्या भरोश्यावर सोडा. तर आम्ही पण तो विश्वास दाखवला. इकडे जे पेशंट आहे 2-3 एक किलोचं हे बाळ आहे आणि ते एक आमच्याकडे 1 महिन्यापासून ॲडमिट होतो. आम्ही त्यांना खूप सहभाग केलं की बुवा तुमचं बाळ वगैरे व्यवस्थित होईल, चांगलं होईल. आणि त्यांनी पण आमच्यावर भरोसा ठेवला की इथंच ठेवायचं. एक 1200चं आहे, 1200 ग्रॅमचं आहे आणि त्याला पण आम्ही आज त्याला 15 दिवस झाले, त्याला पण आम्ही असं सुट्टी करणार आहोत. आणि त्यांनी जे आमच्यावर विश्वास ठेवला सरांवर की नाही समृद्धी बाल रुग्णालयामध्ये पण चांगलं ट्रीटमेंट करतात आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळेच खुश आहे. आज त्यांना आम्ही आज सुट्टी करणार आहोत. पडत होता पहिले आणि माझं बाळ वाचेल की नाही वाचेल याचा भरोसा सुद्धा नव्हता. आणि आम्ही वरद हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो मी आणि माझं बाळ वाचेल म्हणून याची गॅरंटी दिलेली नव्हती सरांनी. सर म्हणे गोठवाल सरांना भेटून आपण बघू म्हणे वाचेल की नाही वाचेल काचेत ठेवून. मग सरांनी पत्ता दिला सरांचा आणि इकडं आणून माझ्या बाळाला वाचवलं. धन्यवाद सर. डॉक्टर कोटवाल से मेरा सवाल कि इन बच्चों को आपने किस तरह से ट्रीट किया? असं म्हणतात मराठीमध्ये की देवतारी त्याला कोण मारे. आपल्या सगळ्या जीवनाची जी दोर असते ती परमेश्वराच्या, भगवानाच्या, ईश्वराच्या हातात असते. आणि डॉक्टर म्हणून आम्ही जे काम करतो ते आम्ही फक्त एक निमित्त असतो, पण सगळा जो खेळ असतो तो वरच्याच्या मर्जीने चालू असतो. आणि डॉक्टर बनल्यानंतर एक सामाजिक काम आपण करायला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, दर्जेदार काम केलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आपण काम करतोय, त्या ग्रामीण भागातल्या लोकांची पैशांची अडचण असते. ती पैशांची अडचण समजून आपल्याला ट्रीटमेंट पण चांगली द्यायची, पैसे पण कमी घ्यायचे आणि बाळाला पण ठीक करायचे. असं सगळ्या गोष्टींचा विचार करता समृद्धी बाल रुग्णालय 5 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. आणि आज अभिमान आहे की औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा मोजक्याच ठिकाणी जी ट्रीटमेंट होते ती ट्रीटमेंट समृद्धी हॉस्पिटलमध्ये मागच्या 4-5 वर्षांपासून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आणि यापूर्वी सुद्धा आम्ही खूपच क्रिटिकल बाळांना इथून डिस्चार्ज केलेला आहे. आणि डिस्चार्ज करून ते लोक खुश आहे आणि त्यांच्या फीडबॅकनी, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या रेफरन्सनी समृद्धी बाल रुग्णालय एक छोटंसं झाड होतं, त्याचा एक मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर होते. आणि यापुढे सुद्धा आम्ही अशाच दर्जेदार प्रकारच्या सुविधा लोकांना देण्याचा प्रयत्न करू. आणि केवळ पैशांमुळे लोक जे ट्रीटमेंटला घाबरतात तर त्यांना माझा एकच सल्ला राहील की जे पेशंट आमच्या इथून डिस्चार्ज होऊन जात आहेत, एकदा तुम्ही त्यांचा सल्ला घ्या, त्यांना विचारा की तुम्ही समृद्धी हॉस्पिटलमध्ये जेव्हा राहिले इथं तेव्हा तुम्हाला पैशांसाठी किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी काही प्रकारचा त्रास झाला का. आम्ही अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की इतक्या दिवस जेव्हा पेशंट इथं ॲडमिट असतात तेव्हा त्यांच्या भरपूर अडचणी असतात, डब्यांच्या अडचणी असतात, खायच्या प्यायच्या सगळ्याच अडचणी असतात. तर आम्ही आमच्या हॉस्पिटलतर्फे त्या सगळ्या लोकांना, पेशंटच्या नातेवाईकांना, पेशंटला जेवणाचे डबे सुद्धा पुरवतो. आणि सगळ्यात चांगली प्रकारची आम्ही ट्रीटमेंट करायची प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये डॉक्टर म्हणून मी, माझे RM डॉक्टर आहेत डॉक्टर हुजेफा, डॉक्टर इम्रान, नाईटचे डॉक्टर सिकंदर सर, डॉक्टर प्रेम गोटवाल आणि आमचे इतर पण जे सहकारी आमच्याकडून शिकून गेले ते सगळे जे डॉक्टर्स आहेत ते सगळे पेशंटला बरं करण्यासाठी अहोरात्र जीवाचं रान करतात. आमच्या सिस्टर्स असतील, त्यांना सगळ्या प्रकारचे इंजेक्शनचे डोसेस, मॉनिटरिंग सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्या प्रकारे त्या काळजीपूर्वक लक्ष देतात. आणि डॉक्टरप्रमाणेच या नर्सिंग स्टाफचा पण रोल फारच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संगीता सिस्टर असतील, छाया सिस्टर्स असतील, त्याच्यानंतर अमोल असेल, सोहिल असेल, ज्यांच्याकडे NSUची जबाबदारी आहे, त्यांनी खूप चोखपणाने ती पार पडलेली आहे. आणि मी तर हे म्हणेन की माझे जे नर्सिंग स्टाफ आहे ते कुठल्या डॉक्टरांपेक्षा कमी नाही आहे. त्यांना कुठलंही काही प्रकारचं इंजेक्शन विचारा, कुठली मॉनिटरिंगचं विषयी संदर्भात काही पण विचारा, ते तुम्हाला सगळ्या प्रकारचं उत्तर देतील. आणि अशा प्रकारे दर्जेदार प्रकारे हे टीमवर्क जे आहे ते समृद्धी बाल रुग्णालयाकडून चालू आहे. आणि अहोरात्र आम्ही याच्याही पेक्षा अजून दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करू लोकांना. आणि या प्रकारे आम्ही आमची वाटचाल पुढे चालू ठेवू. आता सांगायचं म्हणजे आमच्या हॉस्पिटलमधून 3 पेशंट आम्ही डिस्चार्ज करतोय. त्यामध्ये एक
जे बाळ आहे ते फक्त 1 किलो वजन होतं बाळाचं आणि 7 महिने सुद्धा त्याला पूर्ण झाले नव्हते. अशा प्रकारच्या बाळाला आम्ही जेव्हा ऍडमिट केलं त्यावेळेला नातेवाईक प्रचंड घाबरलेले असतात आणि सगळ्यात पहिले त्यांचा प्रश्न असतो की सर आमचं बाळ वाचेल की नाही वाचणार. आता मी सांगतो की गॅरंटी कोणाचीच नाही, प्रयत्न करायचं काम आहे आपलं आणि प्रयत्न केलं, त्या प्रयत्नांना आम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. तर आम्ही त्यांना अश्युअर केलं, त्यांना हिंमत दिली की तुम्ही काळजी करू नका, आपण पैशांचं वगैरे जे काय ते बघू नंतर, पण पहिले बाळाला ट्रीटमेंट चालू करू. तर आम्ही ट्रीटमेंट चालू केल्यानंतर बाळाने पण आम्हाला फार आमची परीक्षा घेतली. मध्ये बाळ 14-15 दिवस खूप चांगलं राहिलं, त्याचे रिपोर्ट्स वगैरे चांगले होते. नंतर बाळाच्या प्लेटलेट्स कमी व्हायला लागल्या. त्या प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे आम्ही त्याला इंजेक्शन वगैरे थोडे वरचे चालू केले इंजेक्शन, पण तरी सुद्धा बाळ आमच्या ट्रीटमेंटला दाद देत नव्हतं. मग त्याच्या प्लेटलेट कमी होऊन 9,000 झाल्या. पुन्हा नातेवाईक थोडं गडबड करायला लागले की सर आता कसं काय. मी त्यांना म्हणलं की तुम्ही फक्त संयम ठेवा, आपण जी ट्रीटमेंट सगळीकडे जी ट्रीटमेंट आहे तीच ट्रीटमेंट देऊ आणि तुमच्या बाळाला बरं करायचाच प्रयत्न करू. त्याप्रमाणे आम्ही त्याला एक रक्ताचा भाग असतो ते इफेक्टिव्ह दिलं औरंगाबादवरून आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या आणि बाळाने पण त्याच्यानंतर चांगला रिस्पॉन्स देऊन पहिले बाळाच्या आईच्या अंगावरती दूध पित नव्हतं बाळ, आता दूध पण पितंय आणि अशा प्रकारे आम्ही त्याला चांगल्या प्रकारे रिसर्च करतोय. पेशंटच्या सोबतच डॉक्टर म्हणून आम्हाला एक खूप आनंद आहे की एवढ्या चांगल्या पेशंटला, एवढ्या क्रिटिकल पेशंटला आम्ही खूप चांगल्या प्रकारे संतुष्ट करून सगळ्याच बाबतीमध्ये, ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये, आमच्या सुविधांच्या बाबतीमध्ये आणि विशेष म्हणजे खर्चाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे सगळे लोक आमच्या हॉस्पिटलमधून खुश होऊन आनंदी होऊन इथून जात आहेत. आणि डॉक्टर म्हणून हेच आमचं मुख्य समाधान आहे की आमच्याकडे येणारे पेशंट खुश होऊन आमच्याकडून जात आहेत. ती आमच्या कामाची एक पावतीच आहे. तर अशाच प्रकारे आम्ही अजून पण दुसरं एक बाळ होतं त्याचं वजन 1200 ग्रॅम होतं आणि तिसरं बाळ होतं त्याचं वजन 1500 ग्रॅम होतं. तिसरं जे बाळ होतं त्या बाळाची अक्षरशः अशी परिस्थिती होती की त्या बाळासोबत फक्त 2 म्हाताऱ्या बाया आल्या होत्या, ज्यांच्याकडे माझी ओपीडी फीस भरायला सुद्धा पैसे नव्हते आणि ज्या लिटरली बाळ इथं आणल्याबरोबर रडायला लागल्या होत्या की साहेब तुम्ही बघा, साहेब तुम्ही बघा. त्याही अशा आल्या की त्या सरकारी दवाखान्यामध्ये त्यांचे कोणी माणूस नातेवाईक नव्हते. त्यांना एका जणांनी सांगितलं की तुम्ही समृद्धी हॉस्पिटलला जा, तर ते त्यांना इथं घेऊन आले आणि त्यांनी त्यांना आश्वासन केलं. त्यानंतर बाळाचे वडील इथं आले आणि त्यानंतरही त्यांची पेशंटच्या बऱ्याच अडचणी होत्या. त्यांनाही मी आश्वासन केलं की तुम्ही काळजी करू नका, आपण बाळाला व्यवस्थित करून पाठवू. ते मनस्वी आनंद होतो. पैशामध्ये जी आनंद नाही मिळत तो या गोष्टींमध्ये, या समाधानामध्ये तो आनंद आहे आणि तेच आम्ही यापुढे सुद्धा चालू करण्याचा नेहमी कंटिन्यू करायचा प्रयत्न करू. मी माझ्या हॉस्पिटलतर्फे माझे सगळ्या डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ या सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे आणि असंच दर्जेदार प्रकारची सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि ग्रामीण भागामध्ये आमचं एक विशेष उंचीवर असं आमचं नाव आहे आणि अजून उंचीवर आम्ही त्याला न्यायचा प्रयत्न करू. SC न्यूज आमचे जे मित्र आहेत त्यांनी ज्या आमच्या शब्दाला मान देऊन आमच्यासाठी वेळ काढून ह्या न्यूजची बाईट देण्याबद्दल ते इथं आले, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा खूप खूप आभार मानतो आणि आमच्या पेशंटला पण धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला तो आम्ही सार्थ करून दाखवला. त्याबद्दल आपलं सुद्धा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.